बुद्ध आणि त्यांचा धम्म. खंड प्रथम. जन्मापासून परिव्रज्येपर्यंत. 15. देशत्यागाची तयारी. दुसरे दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलविली. संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते आणि ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते. ज्यांनी युद्ध करण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काहीच अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु ज्या अल्पसंख्यकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता की बहुसंख्यकांच्या पुढे नमावे की नमू नये. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांपुढे नमायचे नाही आणि ह्याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कोणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांचा विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपण आज पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला, मित्रहो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाचा मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भागही घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तन मन आणि धनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कोशालाधिपतींच्या हातचे खेळणे कसे बनले आहे ह्याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणाला, हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा जरी तुला संघाने फरमावली तरी कौशल राजा त्याला आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्गही आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. ह्याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहिल्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला 3 पर्याय विचारात घ्यावे लागले. 1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. 2. देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे. 3. आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्याच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता. 3ऱ्या पर्यायाविषयाचा विचारच त्याला असह्य झाला. म्हणून या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका.
त्यांच्या उपजीविकेची एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देशत्यागाची ह्यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. ती मी खुशीने स्वीकारेन. ह्याविषयी मी कोशलाधिपतीकडे मुळीच याचना करणार नाही आणि ह्याचे मी आपणास अभिवचन देतो. 16. मार्ग सापडला. परिव्रज्या. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कोशलाधिपती समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल का किंवा नाही ह्याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आईवडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिव्रजक कसे होता येईल? आपण त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले. आणि तो म्हणाला, त्यांची संमती मिळो वा ना मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझं म्हणणं ऐका. मला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देश त्याग करेल ह्याबद्दल मला शंका नाही. तथापि प्रश्न एकच आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ तेथून लवकरच दृष्टीआड होणार आहे, त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? ह्या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थाच्या देशत्यागाची माहिती कोशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले की कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध असल्यामुळे सिद्धार्थाला देशत्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला वाटेल आणि हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ ह्यांच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. संघाला वाटले की ही फारच महत्त्वाची सूचना आहे आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःखपर्यवसायी सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी ह्या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला.